उदय सामंत आहे आणि जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत विधानसभेचं ते कामकाज चालू होणार नाही हे सांगितल्यानंतर आम्ही 10 मिनिटं विधानसभा बंद पडली. माझं नाव बदलून आलं आणि त्याच्यानंतर मी शपथ घेतली. मला असं वाटतं की विरोधकांना देखील आपल्यासं करणारं हे कोकणाचं नेतृत्व आहे आणि अनेकांना सांगितले की त्यावेळी माझी ओळख देखील राणेसाहेबांबरोबर नव्हती. हे कोकणातला तरुण कार्यकर्ता आमदार झालाय त्याचं नाव बदलण्याचं काम विधानसभेच्या प्रधान सचिवांनी केलं. तिथं विरोधात असताना देखील आवाज उठवणारा या महाराष्ट्राचा नेता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बघितलेला आहे आणि ते नाव म्हणजे राणेसाहेबांचं नाव आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी आता राणेसाहेबांना सांगितलं की आजच्या व्यासपीठावर महायुती सगळी आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, अजितदादांची भाजप आहे, कारण भाजप हा आपला स्वतःचा पक्ष आहे. तसं मी मनापासून सांगतो आज आम्ही कोणालाही निमंत्रण दिलं नाही. फक्त मी पालकमंत्री आणि आता जिल्हा प्रमुखांना सांगितलं की दादांचा वाढदिवस आहे आपण सगळ्यांना गेलं पाहिजे. आज जर व्यासपीठावर जर आपण बघितला तर पक्षापेक्षा तुमच्या प्रेमापोटी सगळी महायुती या व्यासपीठावर आलेली आहे हे मला मनापासून सांगितलं. आणि शेवटी राजकारणामध्ये तुम्ही संबंध जोपासले जिथं जिथं कोकणातल्या नाटकाला ताकद द्यायची ती ताकद देण्याची भूमिका राणेसाहेब आपण घेतली. मला असे प्रभूजी म्हणाले की संघर्ष हा राणेसाहेबांकडून शिकला पाहिजे. मला असं वाटतं की भविष्यामध्ये संघर्षाची व्याख्या जर करायची झाली तर संघर्ष बरोबर नारायणराव राणे असं गेलं तरी बस आहे. हीच खऱ्या संघर्षाची व्याख्या आहे. आणि म्हणून मला आठवतं की अनेक ठिकाणी राजकारणामध्ये गैरसमज होतात, गैरसमज पसरवले जातात. त्या गैरसमजात स्वतःचा स्वार्थ साधण्याचा देखील काही लोक प्रयत्न करतात. पण मी जे 25 वर्ष राणेसाहेबांना बघतोय माझ्याकडनं एखादी गोष्ट जर घडली असेल तर हक्कानं सांगून बोलून सांगणारा तर महाराष्ट्रातला पहिला नेता कोण असेल तर राणेसाहेब प्रामाणिकपणाला सांगतो. कदाचित हे बोलल्यानंतर अनेकांना मागे होऊ शकतो पण आता महिलाच आहे. मगाशी मी जो उल्लेख केला की राजकारणामध्ये वाद लावायचा प्रयत्न कसा केला जातो ते दिनेशजी तुम्हाला देखील माहिती आहे, नितेशजी तुम्हाला देखील माहिती आहे, दादा तुम्हाला देखील माहिती आहे. परंतु आज कोकणचं भाग्य आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं तुमच्या मतदारसंघातले 2 भाऊ विधानसभेमध्ये गेले. मी असेल, माझे मोठे बंधू असतील, निलेशजी असतील, नितेशजी असतील, पण या सगळ्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम हे खरोखरच राणेसाहेब करतात. आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने मगाशी राणेसाहेबांच्या मुख्यमंत्री पदाचा कालावधी इथे दाखवण्यात आला. 8 महिन्याचा कालावधी होता. पण बॅरिस्टर आंदोलनानंतर उजवं जर काम महाराष्ट्रामध्ये तुमच्या मुख्यमंत्र्यांनी केलं असेल तर तो राणेसाहेबांनी केलं. प्रभूजी मगाशी म्हणाले की त्यांची निवडणूक लढण्याची कशी आहे काय आता आम्हाला पण कळलं. अशा टॅक्टिक्स खरं सांगायचं नसतात. मला असं वाटतं की पण त्याचा असं वेग आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. तुम्हाला सिंधुदुर्गचे म्हणून सांगतो, मी देखील सिंधुदुर्गात आहे. ज्या पद्धतीनं रस्त्यामध्ये साहेबांच्या कालावधीमध्ये सिंधुदुर्गामध्ये फार मोठी क्रांती झाली की महाराष्ट्राच्या कुठच्याही जिल्ह्यामध्ये झाली नाही. म्हणजे मला आठवतं की मी पाली गावामध्ये राहतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पालीला 2:45 वाजता रत्नागिरी वेंगुर्ला गाडी यायची आणि त्या 2:45 वाजता जर वेंगुर्ला गाडीमध्ये दादा बसलो तर मी 11:30 वाजता वेंगुर्ल्यामध्ये पोहोचायचो अशी रस्त्याची परिस्थिती होती. पण त्याच्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर जो कायापालट झाला, आम्ही जर 2:45 वाजता बसलो तर 7 वाजेपर्यंत वेंगुर्ल्याला पोहोचतो. हा क्रांतिकारी बदल करण्यामध्ये राणेसाहेबांचा देखील फार मोठा वाटा होता. हे देखील आपल्याला नाकारून चालणार नाही. आणि म्हणून महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळीनं, महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की आपण 100% राणेसाहेबांसारखं वागायला नको, पण 10% जरी वागण्याचा प्रयत्न केला तर महायुती सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचं कधी आणणार नाही हा ठाम विश्वास माझ्यासारखा. आणि 10% वागायचं म्हणजे काय, वागायचं म्हणजे विकास नाही केला तरी चालेल, बाकी काही नाही केलं तरी चालेल. पण एखाद्याच्या मनात शंका आली तर म्हणून जर शंकेचं निरसन झालं तर संघटना आहे त्याच्यापेक्षा ताकदीने वाढू शकते. आणि म्हणून महायुतीचा आजचा हा कार्यक्रम त्याच्यामध्ये राणेसाहेबांचा सत्कार आहे. प्रभूजींनी सांगितलं की आता प्रभूजी पण इतकी हुशार आहे, पुढचा विषय पुढे काढायचा त्याला अतिशय चांगला होतं. आता वाढदिवसाच्या निमित्तानं उद्योगमंत्री राणेसाहेबांच्या उजव्या बाजूला बघितलं आणि त्यात रिफायनरीचा विषय काढून टाकला. बरोबर आहे. आता तुमच्या वाढदिवसाला येणार आहे त्याचा उत्तर तुमच्या वाढदिवसाला. पण प्रभूजी त्याच्यावर अजून एक महत्वाची गोष्ट सांगतात की राणेसाहेब खासदार झाल्यानंतर
नितेशजी असतील, गणेशजी असतील, मी असेल, किरण भैया असतील, आपल्या महायुतीचे देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित दादा असतील, त्या सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला आणि कुठेतरी रत्नागिरी त्याच्यामध्ये इंडस्ट्री आली पाहिजे ही भूमिका आम्ही सगळ्यांच्या नेतृत्वाखाली घेतली. आणि मला सांगताना आनंद होतोय की 3,500 कोटीचा कोका-कोलाचा प्रकल्प कोट्यामध्ये आला, त्याचं प्रोडक्शन आता 2 महिन्यामध्ये सुरू झालं. आम्ही 3,500 कोटीपर्यंतच मर्यादित राहिलो नाही. तर तामिळनाडूची व्हीआयटी सेमीकंडक्टरची कंपनी आहे, ती 19,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या रत्नागिरीमध्ये करते, त्याच्यानंतर 20,000 एवढ्या लोक आपण थांबलो नाही. खासदार शिवसाहेबांची ज्यावेळी दिल्लीमध्ये भेट झाली होती, त्याला विनंती केली, सगळ्यांनीच आम्ही पाठपुरावा केला आणि धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर देशातला सगळ्यात मोठा पुरवत असेल तर तो रत्नागिरीमध्ये होता आणि त्याला देखील 10,000 मुलांना रोजगार मिळाला. त्याच्यामुळे रिफायनरीवर नक्की आपण काय असेल तो निर्णय घेऊ. परंतु माझी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती आहे, आज 30,000 मुलामुलींना नोकऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात द्यायचे आहे. त्याच्यासाठी रतन टाटांच्या नावानं देशातलं सगळ्यात चांगलं स्किल सेंटर देखील रत्नागिरीमध्ये उभं करण्याचा निर्णय घेतला आहे.